सर्व मित्रांना माझा नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्यापन तासिकेत आपले सर्वांचे मी स्वागत करत आहे. मी अ, केदार उरकुडे, शाळा दादर पश्चिम मनपा माध्यमिक शाळा मुंबई. तर आज आपण मराठी अक्षर भारती या विषयामध्ये कथालेखन, आपल्याला हा जो प्रकार आहे कथालेखन हा उपयोजित लेखन या प्रकारामध्ये विचारला जातो. तर आज कथालेखन आपण शिकणार आहोत. तर बघूया, सुरुवात करूया कथालेखनाची. आणि मला विश्वास आहे की आपल्याला हा कथालेखन हा टॉपिक चांगला आवडेल. तर सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेमध्ये इयत्ता 9वीला विभाग 5वा जो असतो उपयोजित लेखन, हा एकूण 30 गुणांचा असतो. तर या 30 गुणांपैकी 5 गुणांचा एक प्रकार आहे, तो आहे कथालेखन. तर सुरुवातीला आपण उपयोजित लेखन मध्ये थोडीशी माहिती करून घेऊया की आपल्याला कोणकोणते प्रश्न येतात परीक्षेमध्ये. तर आपण जर प्रश्नपत्रिका जर बघितली तर उपयोजित लेखन या विभागामध्ये अ, आ आणि ई हे 3 विभाग आहेत. तर विभाग अ जो आहे हा एकूण 15 गुणांसाठी विचारला जातो. तर त्यामध्ये 3 कृती आपल्याला दिलेल्या असतील आणि त्या तिन्ही कृती ज्या आहेत त्या सोडवणे आपल्याला अनिवार्य असते. तर पहिली कृती काय आहे? पत्रलेखन, जी आपल्याला 5 गुणांसाठी विचारली जाते. त्यामध्ये 2 प्रकारचे पत्र आपल्याला येतात, मागणी पत्र आणि दुसरं आहे तक्रार पत्र. त्यापैकी एक आपल्याला पत्रलेखन करायचं असतं. दुसरा जो प्रकार आहे कथालेखन, जो आज आपण बघणार आहोत, हा एकूण 5 गुणांसाठी आपल्याला परीक्षेत विचारला जाणार आहे. कथालेखनाचे जे प्रकार आहेत त्या एका प्रकारावर एक आपल्याला कृती दिली जाईल आणि त्यानुसार आपल्याला कथालेखन करणे अपेक्षित आहे. तिसरा जो प्रकार असतो हा गद्य आकलनाचा, म्हणजे अपठित गद्य आकलन, जो पाठाच्या बाहेरील असतो आणि तो 5 मार्कासाठी आपल्याला विचारला जातो. कमीत कमी 80 ते 100 शब्दाचा एक अपठित उतारा आपल्याला दिला जाईल आणि या उतार्यावर आपल्याला उतारा वाचून 5 प्रश्न तयार करावे लागतात. तर असा प्रकारे 5 गुणांचा हा प्रश्न असतो. आणि याच्या अथवा किंवा मध्ये एक सारांश लेखन हा एक प्रश्न प्रकार आहे 5 गुणांसाठी. जर आपल्याला गद्य आकलनावर प्रश्न तयार करायचे नसतील तर एक अपठित गद्य आकलन असेल त्यावर तुम्हाला त्याचा 1/3 सारांश आपल्याला करावा लागतो. तर हा झाला विभाग अ, जो एकूण 15 गुणांसाठी विचारला जातो. हे महत्त्वपूर्ण आहे आपल्याला जाणून घेणे. दुसरा विभाग आपण बघितलं, विभाग आ जो असतो हा एकूण 10 गुणांसाठी असतो. यामध्ये 4 लेखन प्रकार आहेत आणि त्यापैकी परीक्षेमध्ये तुम्हाला 2 लेखन प्रकारावर आपल्याला कोणत्याही 2 कृती विचारल्या जातील आणि दोन्ही कृती आपल्याला त्या सोडवणे अपेक्षित असते. तर पहिली कृती आहे जाहिरात लेखन, जी 5 गुणांसाठी विचारली जाते. दिलेल्या विषयावर आपल्याला एक जाहिरात तयार करायची असते, ॲडव्हर्टाइजमेंट ज्याला म्हणतो आपण. दुसरे आहे मुलाखत लेखन, इंटरव्ह्यू, जो 5 गुणांसाठी विचारला जातो. तिसरा आहे संवाद लेखन, डायलॉग रायटिंग, जो 5 गुणांसाठी विचारला जातो. आणि चौथा आहे वृत्तांत लेखन, रिपोर्ट रायटिंग, हा सुद्धा 5 गुणांसाठी. असे एकूण 4 प्रकार आहेत आणि 4 प्रकारापैकी कोणतेही 2 प्रकारावर तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे. आणि शेवटचा विभाग आहे विभाग ई, हा आहे एकूण 5 गुणांसाठी आणि हा आहे निबंधाचा प्रश्न आहे. यामध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये 2 कृती दिल्या जातील. त्यावर आपल्याला कोणत्या एका कृतीवर उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये निबंध लेखनावर प्रसंग लेखन, आत्मकथन आणि कल्पनाप्रदान अशा प्रकारे 3 प्रकारचे निबंध तुम्हाला परीक्षेत विचारले जातील. त्यापैकी 2 येतील. तर बघूया, तुम्हाला उपयोजित लेखन हा एकूण 30 गुणांचा हा प्रश्न आहे आणि खूप महत्त्वपूर्ण आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये. तर आज आपण बघणार आहोत विभाग अ, जो 15 गुणांचा प्रश्न असतो त्यापैकी दुसरा प्रकार जो आहे कथालेखन. कथालेखन कसं करायचं आणि ते समजून घेऊया, सामोर वळूया आपण. तर बघूया की प्रश्न पहिला जो हा 15 गुणांचा आपण बघत आहोत, त्यामध्ये तुम्हाला प्रश्न परीक्षेत कशा प्रकारे विचारला जाईल की खालीलपैकी कोणत्याही 3 कृती पूर्ण करा. तर 3 प्रश्न असतील. कोणकोणते असतील? पहिला असेल तुम्हाला पत्रलेखन 5 गुणांसाठी. दुसरा आहे कथालेखन, जो आता आपण बघणार आहोत, हा 5 गुणांसाठी प्रश्न असतो. आणि तिसरा असतो हा सारांश लेखन. तर 3 पैकी आपल्याला ह्या तिन्ही कृती कंपल्सरी आपल्याला पूर्ण करायच्या असतात आणि एक असतो गद्य आकलन किंवा सारांश लेखन. तर बघूया, आजचा दुसरा जो टॉपिक आहे कथालेखन.
जो 5 गुणांसाठी आपल्याला परीक्षेत विचारला जातो तो कसा करायचा, कसा सोडवायचा ते आपण आता बघणार आहोत. तर बघूया, समोर जाऊया. तर कथालेखन हा जो प्रकार आहे 5 गुणांसाठी आपल्याला परीक्षेत विचारला जाणार आहे. आता कथालेखन हा प्रकार वेगवेगळ्या पद्धतीने विचारला आपल्याला जाऊ शकतो. आता तो कशा प्रकारे आपल्याला विचारला जाणार आहे ते आपण बघूया. तर खालील जे कथालेखनाचे प्रकार आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये त्यापैकी एक जो टॉपिक आहे तो परीक्षेमध्ये येणार आहे. जसा पहिला आहे कथाबीजावरून कथालेखन. तुम्हाला काही शब्द दिलेले असतील परीक्षेमध्ये, क्लू दिलेला असेल व त्यावर आधारित ते शब्द वाचून कल्पना करून आपल्याला ते कथालेखन पूर्ण करायचं असते. दुसरा प्रकार बघूया, शीर्षकावरून कथालेखन. आता शीर्षक मतलब तुम्हाला एक कथेचा शीर्षक दिलेला असेल आणि त्या शीर्षकावरून आपल्याला अंदाज लावायचा असतो आणि त्यावर कथालेखन करायचा असतो. याचे प्रत्येक उदाहरण आपण समोर बघणार आहोत. आधी आपण समजून घेऊया की परीक्षेमध्ये या 4 प्रकारापैकी कोणत्या प्रकारावर, एक प्रकारावर तुम्हाला प्रश्न येणार आहे. तिसरा प्रकार आहे कथालेखनाचा, तो आहे दिलेल्या शब्दावरून कथालेखन करणे. आता काही मुद्दे दिलेले असतील, शब्द दिलेले असतील, 4-5 शब्द तुम्हाला दिलेले असतील क्लूच्या याच्यात अंतर्गत आणि त्या शब्दावरून आपल्याला कथालेखन करायचं असते. चौथा प्रकार आहे अपूर्ण कथा पूर्ण करणे. आता यामध्ये काय असते की अपूर्ण कथा आहे, दिलेली जी कथा असते ती कंप्लीट नसते, थोडीशी अपूर्ण असेल किंवा सुरुवात दिलेली असेल तर तुम्हाला ती पूर्ण करायची असते शेवट, किंवा शेवट दिलेला असेल तर तुम्हाला सुरुवातीला काय कथा असेल ते लिहायची असते. तर अशा प्रकारे एकूण 4 प्रकार आहेत कथालेखनाचे. त्यापैकी कोणत्याही एका प्रकारावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघूया, प्रत्येक प्रकारावर आधारित काही उदाहरण आपण बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ही जी कॉन्सेप्ट आहे कथालेखनाची ती क्लिअर होईल. तर बघूया. आणि 5वा प्रकार मी सांगितलेला नाहीये, हा आहे मुद्द्यावरून कथालेखन. हा सर्वात सोपा प्रकार आहे. ऑलरेडी कहाणीमध्ये, कथालेखनामध्ये मुद्दे दिलेले असतात, पॉइंट्स दिलेले असतात आणि ते पॉइंट्स वाचल्यावर आपल्याला कथा काय लिहायची आहे ते आपल्याला लगेच कळते. फक्त आपल्याला त्या काय करायचं, त्या मुद्द्यांचं आपल्याला थोडंसं विश्लेषण करायचं असतं, विस्तार करायचं असतं. तर हा सर्वात सोपा प्रकार आहे आणि परीक्षेत जास्त करून हा प्रकार आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर बघूया समोर. आता कथालेखन करताना काही बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे. आता कोणती काळजी घ्यायची कथालेखन करताना ते आपण बघूया. तर सर्वात प्रथम आपण बघूया की कथालेखनाच्या प्रकारानुसार दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. आपल्याला जे जे पॉइंट्स दिलेले असतात परीक्षेमध्ये ते नीटपूर्वक आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. ते वाचल्यावर आपल्याला काय लक्षात येईल की जो कथेचा आराखडा आहे तो आपल्या लक्षात येतो. तो आराखडा समजून घेणे आवश्यक असते. म्हणजे दिलेले मुद्दे आपल्याला लक्षपूर्वक वाचणे आणि त्या मुद्द्यांचा विचार करून आपल्याला ते लेखन करायचं असते. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरा आहे कथेला योग्य शीर्षक द्यावे. मग म्हणजे आपण जी कथा लिहिणार आहोत तर सर्वात प्रथम शीर्षक कथेचा काय असणार तो आपल्याला त्याचा विचार करणे आवश्यक आहे आणि आधी शीर्षक लिहायला पाहिजे. शीर्षकावर आपल्याला परीक्षेमध्ये 1 गुण दिलेला असतो आणि शीर्षक दिल्यानंतरच आपल्याला कथालेखन लिहायला सुरुवात करायला पाहिजे. आणि कथा जेव्हा आपल्याला संपते लास्टला, तर त्याचं तात्पर्य काय निघतो, त्या कथेवरून आपल्याला काय शिकवण मिळते, ते पण आपल्याला लिहिणे आवश्यक असते. आणि कथेमध्ये जर आवश्यकता असेल तर आपण सुविचार किंवा म्हणींचा सुद्धा वापर करू शकतो. तर हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. नंतरचा बघूया. शीर्षकावरून कथेच्या विषयाची कल्पना यायला हवी. आता शीर्षक जो देणार आहोत आपण कथेला, तर तो शीर्षक कसा असावा की त्या शीर्षक वाचतानाच आपल्याला, वाचणाऱ्याला ती कथा काय असेल याची कल्पना यायला हवी. त्यामुळे शीर्षक हा समजून आणि योग्य प्रकारे देणे आवश्यक असते. कारण शीर्षक जो आहे कथेचा हा संपूर्ण कथेचा काय असतो, आत्मा असतो आणि त्या शीर्षकावरूनच आपल्याला समोरची कथा वाढवायची असते. नंतरचा पॉइंट बघूया. कथा ही नेहमी भूतकाळामध्येच लिहावी. हा सर्वात महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. कारण एखादी घटना जेव्हा घटित झालेली असते तेव्हाच आपण ती दुसऱ्यांना सांगत असतो. म्हणून कथा लिहिताना या गोष्टीचं भान ठेवावे की ती नेहमी पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळामध्येच लिहिणे आवश्यक असते. तर नंतर बघूया.
तसेच ज्या घटना आपण लिहितो त्याचा योग्य क्रम ठेवला गेला पाहिजे. कथा लिहिताना जो घटनेचा क्रम आहे तो तर्कसंगत असायला पाहिजे. एकामागे एक घटना त्याचे रिलेटेड पाहिजे. त्या प्रकारे 3 ते 4 परिच्छेद पाडावेत. परिच्छेद मतलब पॅराग्राफ. कमीत कमी कथा लिहिताना आपल्याला 3 ते 4 पॅराग्राफमध्ये कथा लिहिणे आवश्यक असते. मुद्देसूद पाहिजे, तरच आपल्याला चांगले परीक्षेत मार्क्स मिळू शकतील. नंतरचा पॉइंट बघूया. कथेचे पात्र असतात, म्हणजे कथा लिहिताना त्यामध्ये अनेक पात्र येत असतात. व्यक्तींची नावे येत असतात, काही घटना येत असतात किंवा जे पात्र असतात त्यांच्या तोंडून काही संवाद येत असतील, डायलॉग. तर ते संवाद जे आहेत ते आपल्याला त्या पात्राप्रमाणे त्या कथेमध्ये व्यक्त करणे आवश्यक असते. तर या गोष्टीचा आपल्याला लक्षपूर्वक विचार केला पाहिजे. वातावरणाची योग्य निर्मिती झाली पाहिजे. वातावरणाची निर्मिती म्हणजे काय, की कथा लिहिताना त्या कथेला अनुरूप जे वातावरण आहे, त्या काळामध्ये आपल्याला कथेमध्ये समरूप होणे आवश्यक असते. म्हणजे वातावरणानुसार आपल्याला कथामध्ये जो वातावरण निर्माण करणे आवश्यक आहे. आणि कथा लेखनाची जी शब्द मर्यादा आहे, आता आपण कथा जे लिहिणार आहोत ते किती शब्दामध्ये असावी? तर शब्दसंख्या जी आहे कथा लेखनाची ती किती असावी? 80 ते 90 शब्द एवढी असणे गरजेचे आहे. तर हे झाले आपण कथा लिहिताना कोणती एक गोष्टीवर आपल्याला लक्ष केंद्रित करायला पाहिजे. त्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. शेवटचं आहे कथेची भाषा ही कशी असावी? सोपी आणि प्रभावी. आणि लिहिताना जी भाषा आहे जास्त पाल्याळ नसावी किंवा किचकट नसावी. वाचणाऱ्याला ती सहज समजेल अशा सोप्या शब्दात आपल्याला कथा लिहायची असते. आणि ती प्रभावशाली असावी, इफेक्टिव्ह ज्याला म्हणतो आपण, की वाचणाऱ्याला ती प्रभाव करणारी असायला पाहिजे. तर हे महत्त्वपूर्ण मुद्दे आपण आता बघितले कथा लेखताना. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की कधी-कधी चित्र आणि काही शब्द किंवा काही वाक्यांची सांगड घालून दिलेली असते आणि फक्त त्यावरून आपल्याला कथा पूर्ण करावी लागते. कधी-कधी प्रश्न प्रकारामध्ये काय असतात, काही चित्र दिलेले असतात किंवा काही शब्दांचे क्लू दिलेले असतात किंवा एखादं वाक्य दिलेलं असेल, तर ते ओळखून आपल्याला ती कथा लिहायची असते. नंतरचा बघूया. तर अशा प्रकारे आतापर्यंत आपण जेवढेही मुद्दे वाचलेले आहेत, तर कथालेखन हा प्रकार जो आहे, या अनेक मुद्द्यांचा विचार करून आपल्याला लिहावा लागतो आणि हे सर्व मुद्दे आपण जर नीट लक्षात घेतले, तर आपण एक चांगल्या प्रकारे आकर्षक पद्धतीने आपण एक आपली कथा लिहू शकतो, हे निश्चित आहे. तर बघूया कथा लेखनाचा जो पहिला प्रकार आहे, तो आपण आता बघणार आहोत. पहिला प्रकारच खास करून तुम्हाला परीक्षेत जनरली हा जास्त विचारला जातो, की मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा. आता मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करणे म्हणजे दिलेले काही मुद्दे असतात परीक्षेमध्ये, प्रश्नामध्ये काही मुद्दे दिलेले असतात. त्या मुद्द्यांवरून आपल्याला ओळखावं लागतं, की कथा काय असेल आणि त्यावरून आपण शीर्षक टाकून आपण कथा पूर्ण करू शकतो. आता आपण एक उदाहरण बघूया. जसं की तुमच्या समोर एक उदाहरण दिसत आहे. हे पॉइंट्स दिलेले आहेत कथेचे. पॉइंट्स वाचल्यावर आपल्याला लक्षात येते की कथा काय असेल. फक्त आपल्याला काय करायचं आहे या प्रश्नामध्ये पॉइंट लक्षपूर्वक वाचणे आवश्यक आहे आणि पॉइंट वाचल्यावर आपल्याला संपूर्ण कथा जी आहे ती आपल्या लक्षात येईल. फक्त आपल्याला पॉइंटच्या पॉइंट्स आधारे आपल्याला काय करायचं आहे, कथेचा विस्तार करायचा आहे. आता बघूया हे पॉइंट्स आपण वाचूया, की रामू गरीब मुलगा. आता हा पॉइंट वाचल्यावर आपल्या लक्षात काय येईल, की रामू नावाचा एक गरीब मुलगा होता. शाळेत जाण्याची आवड, त्याला शाळेत जायची आवड होती. पण लहान मुलाला सांभाळण्याचे काम, आता घरची परिस्थिती हलाखीची असेल त्यामुळे त्याच्या आईने त्याला त्याचा लहान भाऊ असेल किंवा बहीण असेल त्याला सांभाळण्याचे काम दिलेलं असेल. शाळेजवळ जाऊन खेळवणे. आता आई कामाला गेल्यावर तो काय करत असेल, की त्या लहान भावाला शाळेच्या बाहेर एखादी मोकळी जागा असेल, तिथे जाऊन तो खेळवत असेल दिवसभर. खिडकीतून शिक्षकांचे शिकवणे ऐकणे. बाजूला वर्ग चालायचा, तर तो काय करायचा, खिडकीतूनच बाहेरून वर्गात काय शिकवलं जायचं तो दररोज ऐकायचा. रात्री सर्व झोपल्यावर पाठांतर आणि रात्री घरी आल्यानंतर काय करायचा, की वर्गात जो त्याने ऐकलेला आहे वर्गाच्या बाहेरून, तो रात्री तो पाठ करायचा, स्मरण करायचं त्याचं. मग काय झालं, शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेला भेट. एका दिवशी शिक्षणाधिकारी शाळेला त्यांनी व्हिजिट केली आणि वर्गातील मुलांना काय विचारलं, प्रश्न विचारले. तर वर्गातील सर्व मुले गप्प होती, कोणीही काही बोलत नव्हती. रामूचे खिडकीतून उत्तर देणे.
आणि रामूने काय केलं की रामू लगेच खिडकीच्या बाहेर असेल, त्याने ते ऐकलं प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारलेले. त्यांनी लगेच बाहेरूनच काय दिलं, शिक्षणाधिकाऱ्यांना उत्तर दिलं. तर हे ऐकून अधिकारी खुश झाला असेल की एक मुलगा बाहेरचा काही न शिकता जर उत्तर देत असेल, त्यांना त्यांचं आश्चर्य वाटलं असेल. त्यांनी त्यांना बोलावलं त्या अधिकाऱ्यांनी आणि त्याची प्रशंसा केली असेल आणि त्याच्या मोफत शिक्षणाची त्यांनी काय केली, परवानगी दिली आणि त्यामुळे रामूचं समोरचं शिक्षण खूप चांगलं झालं आणि रामूला खूप आनंद झाला असेल. तर अशा प्रकारे हे मुद्दे वाचल्यावर आपल्याला लगेच कहाणी लक्षात आली असेल की कहाणी काय असेल. फक्त आपल्याला काय करायचं आहे, त्या कहाणीचा विस्तार करायचा आहे आणि शेवटी काय लिहायचं आहे, बोध, की या कथेवरून आपल्याला काय बोध मिळेल, काय शिकवण मिळते, की मुद्दे वाचल्यावर आपल्याला लगेच लक्षात येईल कथेचा बोध काय असेल, की शिक्षण हा गरिबी जो आहे हा शिक्षणामध्ये कधीही आड येत नाही. जर मनामध्ये इच्छाशक्ती असेल, तर आपण कुठेही असू तरी आपण ते शिकू शकतो. तर अशा प्रकारे हे मुद्दे वाचल्यावर आपल्याला कथेचा शीर्षक पण आपल्याला शोधायचा आहे, की कथेचा शीर्षक काय असायला पाहिजे. तर याचं आदर्श उत्तर आपण बघूया आता. कशाप्रकारे असणार ही कथा आणि हिचा विस्तार कशा प्रकारे करायचा आहे. बघूया. तर सर्वात प्रथम आपल्याला आपण बघितलं, की उत्तर लिहिताना सुरुवातीला आपल्याला काय लिहायचं आहे? कथेचा शीर्षक. कथेचा शीर्षक आता आपण मुद्दे वाचले. मुद्दे वाचल्यानंतर आपल्याला कळलं असेल, की शिक्षणाची आस हा एक शीर्षक जो आपण दिलेला आहे, हा एक समर्पक शीर्षक याला म्हणता येईल. कारण रामू नावाचा हा मुलगा आहे, त्याला शिकण्याची आवड आहे. पण परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तो शिकू शकत नाही किंवा शाळेत जाऊ शकत नाही. पण त्याच्या मनामध्ये शिकण्याबाबत तीव्र इच्छा आहे आणि त्या तीव्र इच्छेमुळेच तो बाहेर वर्गाच्या असूनही तो शिकू शकला आणि जे मुले वर्गात होती ती वर्गात शिकत असताना पण काही गोष्टी शिकू शकल्या नाहीत. तर आपण योग्य शीर्षक जर आपण कथेला दिलं, तर ते कथेला शोभेल आणि शीर्षकावरून आपण कथेचा पूर्ण आत्मा आपण आता ओळखू शकतो. तर बघूया कथा कशी लिहायची, सुरुवात कशी करायची. तर हे बघा, कथा आपल्याला 1, 2, 3, 4 पॅराग्राफमध्ये आपण छोटीशा 70 ते 80 शब्दामध्ये लिहायची आहे. जास्त विस्तार करायची गरज नाही आहे. तर आपण आता जे मुद्दे वाचले त्या मुद्द्याला अनुसरून आपण कथाचा विस्तार करत आहोत. पहिला मुद्दा आपला होता, की रामू नावाचा गरीब मुलगा होता. तर सुरुवात कशी करायची? पास्ट टेन्समध्ये, भूतकाळामध्ये, की रामू हा गरीब मुलगा होता. शाळेत जाऊन शिकावे असं त्याला खूप वाटते. त्याच्या मनात खूप इच्छा होती, की आपण शाळेत जावं आणि शिकावं. तर हा पॉइंट त्याला दिलेला आहे त्या आपल्या कथेमध्ये. त्या पॉइंटच्या अनुसारच आपण त्याचा विस्तार करत आहोत. पण शिकण्यास शाळेत गेले तर आईला कामात मदत कोण करणार? आता हा जो वाक्य आहे आपण आपल्या कल्पनेने आपण टाकलेला आहे, की त्याला मनात शिकण्याची इच्छा आहे, पण घरी परिस्थिती तशी नव्हती. शाळेत जर तो गेला असता तर घरात आईला कामात कोण मदत केलं असतं? ही एक मोठी समस्या त्याच्यासमोर होती म्हणून आपण हा वाक्य इथे टाकलेलं आहे आणि एका वाक्यावरून आपल्याला पूर्ण त्याची परिस्थिती जी आहे, ती आपण इथे दाखवत आहोत. एका लहान मुलाला सांभाळण्याचे काम आईने त्याला दिलं होतं. आता रामूला त्याच्या आईने कोणते काम दिले होते, की त्याचा लहान भाऊ असेल किंवा बहीण असेल त्याला सांभाळायचं. आता भावाला सांभाळायचं म्हणजे तो शाळेत जाऊ शकणार नाही. ती त्याच घरातील घरकाम करत असे. त्याची आई बाहेर कुठेतरी घरकाम करायला जात असे. त्यामुळे त्याच्या बाळाला, लहान भावाला पाहायला कोणी नव्हतं. जवळच एक शाळा सुद्धा होती. मग आपण विस्तार करत जायचं कथेचा, की जवळ काय होती, एक शाळा होती. रामू त्या छोट्या मुलाला घेऊन शाळेजवळ येई. दररोज त्याचं काम कोणतं असायचं, मुलाला घेऊन शाळेजवळ यायची, पटांगणामध्ये खेळवायचे दिवसभर. मुलाला तिथे खिडकीजवळ खेळवत असे, पण त्याचे कान असत शिक्षकाच्या शिकवण्याकडे. पण मुळातच रामूच्या मनामध्ये शिकण्याची जिद्द होती आणि त्यामुळे वर्गात काय शिक्षक शिकवत आहेत याकडे त्याचे बारीकीने लक्ष असायचे आणि तो बाहेरूनच ऐकायचा. दिवसभर ती जे काही ऐकत असे त्याचे रात्री पाठांतर करत असे. तर अशा प्रकारे रामू काय करायचा, दिवसभर वर्गात जे शिकवायला जायचं, ते रात्री घरी येऊन काय करायचं, तो पाठांतर करायचं. मग काय झालं, मग हा पहिला पॅराग्राफ संपला. आता दुसरा पॅराग्राफला आपण सुरुवात करूया, की एके दिवशी काय झालं, शाळा तपासणीसाठी शिक्षणाधिकारी आले असेल. हा पॉइंट आपल्याला दिलेला आहे कथेमध्ये, की शिक्षणाधिकाऱ्यांची व्हिजिट झाली. तर आपण लिहू शकतो, की एक दिवस शाळा तपासणीसाठी कोण आले? शिक्षणाधिकारी आले. त्यांनी मुलांना काही प्रश्न विचारले. सहजच कोणी जर व्हिजिट करायला आलं तर आपण वर्गात आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर आपण लिहू शकतो, की मुलांना त्यांनी काय-काय विचारलं? प्रश्न विचारले.
मुलांना उत्तर आले नाही, सर्व गप्प होती. आता वर्गातील मुले आपल्याला माहित आहेत, की जर उत्तर आलेही असतील तरी बोलायला तयार नसतात किंवा ज्यांना येत नाही तर ते गप्प राहतात. परंतु रामू बाजूला उभा आहे खिडकीच्या बाहेर. त्याने काय केलं, रामूने झटकन खिडकीजवळ येऊन उत्तर दिलं. लगेच खिडकीपाशी त्याला उत्तर माहीत होतं, त्याला राहवलं नाही आणि त्याच्या तोंडातून काय झालं, लगेच उत्तर आलं. अधिकाऱ्यांनी त्याला आत बोलावले. कथा लिहिताना थोडा शॉर्टकटमध्ये लिहायची आहे, जास्त विस्तार करण्याची गरज नाही. तर अधिकाऱ्यांनी त्याला बोलावले असेल आणि त्याचे उत्तर ऐकून अधिकाऱ्यांनी त्याला शाबासकी पण दिली. रामूची शिक्षणाविषयीची तळमळ पाहून त्यांनी त्याची मोफत शिक्षणाची सोय केली. मग शिक्षणाधिकाऱ्यांनी रामूवर खुसून काय केलं असेल, की त्याची शिक्षणाची आवड बघून त्यांच्या मोफत शिक्षणाची त्यांनी सोय केली आणि अशा प्रकारे रामूला खूप आनंद झाला, की तो समोर शिकू शकणार होता. तर मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, तुम्हाला आता समजलं असेल, की कथा कशी लिहायची. आता इथे आपली कथा पूर्ण झालेली आहे आणि एकदम कमी शब्दामध्ये आपण कथेचा विस्तार केलेला आहे. कथेला योग्य शीर्षक दिलेलं आहे. आता कथा संपलेली आहे इथे आणि कथा संपल्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे? कथेपासून आपल्याला काय तात्पर्य निघतो, म्हणजे कथेचा बोध काय आहे? कारण ही एक बोधकथा आहे. तर कथेचा बोध काय होतो? कथा ऐकल्यावर आपल्याला लक्षात येईल, की एखाद्या गोष्टीची मनामध्ये तीव्र इच्छा असली, तर ती गोष्ट सहज मिळू शकते. म्हणजे रामूच्या मनामध्ये शिकण्याची इच्छा होती, तीव्र इच्छा होती आणि त्यामुळेच तो वर्गाच्या बाहेर राहून सुद्धा तो शिकू शकला. तर अशा प्रकारे आपण मुद्द्यांच्या आधारे ही कथा पूर्ण केलेली आहे. मला आशा आहे, की ही कथा आपल्याला लगेच समजलेली असेल आणि परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे मुद्दे दिलेले असतील आणि दिलेले मुद्दे लक्षपूर्वक नीटपणे वाचायचं आहे आणि वाचून एक शीर्षक जो आहे, टायटल ज्याला म्हणतो, तो आपल्याला तिथे लिहायचा आहे सुरुवातीला आणि त्यानंतर कथेच्या मुद्द्यांच्या आधारे एक-एक मुद्द्यांचा आपल्याला विस्तार करत कथा पूर्ण करायची असते. तर हा झाला पहिला प्रकार, शिक्षणाची आस, मुद्द्यांच्या आधारे कथालेखन. आता दुसरा प्रकार आपण बघूया. असे भरपूर मुद्दे आपल्याला असे उदाहरण आपण बघू शकतो. जसं आता हा दुसरा प्रश्न आहे, की पुढील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा. आता मुद्दे काय दिलेले आहेत, की एक गरीब मुलगा, पैसे नाहीत. आता एखादा गरीब मुलगा असेल त्याच्याकडे पैसे नाहीत. शाळेचा खर्च करणे अशक्य, म्हणजे शाळेत जाऊ शकत नाही, कारण तेवढा खर्च करणे त्याला अशक्य आहे. सकाळी पेपर टाकण्याचे काम. आता तो काय करतो, आपली दैनंदिनी चालवण्यासाठी सकाळी रोज न्यूजपेपर टाकण्याचे काम करतो. आता एके दिवशी काय झालं असेल, वाटेत पैशाचे पाकीट मिळतं. रस्त्याने चालताना त्याला एखादं पाकीट मिळालं असेल पैशाचा, कोणाचा तरी पडलेला असेल. तर तो काय करतो, प्रामाणिकपणे तो पाकीट जो आहे पोलिस स्टेशनवर नेऊन देतो. आणि त्यानंतर काय होणार, पाकिटाच्या मालकास आनंद होईल आणि तो मालक जो आहे त्याला काय देईल, बक्षीस देईल. तर अशा प्रकारे ही एक कथा आहे. मुद्दे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल, की समोर काय झालं असेल आणि कथा कशी असणार. तर या मुद्द्यांच्या आधारे आपण एक कथेला शीर्षक देऊया, की प्रामाणिकपणा. कारण हा जो गरीब मुलगा आहे खूप प्रामाणिक आहे. त्याला पैशाची गरज असताना सुद्धा त्याने ते पैशाचे पॅकेट जे आहे ते पोलिस स्टेशनमध्ये नेऊन त्याने परत केले आणि या प्रामाणिकपणामुळेच अ, त्याला बक्षीस मिळालं. तर यावरून आपण एक चांगला टायटल जो आहे कथेला आपण देऊ शकतो, की प्रामाणिक मुलगा किंवा प्रामाणिकपणा या प्रकारे. त्यानंतर आपल्याला कथेचा विस्तार करायचा आहे, की एका खेडेगावात सुरुवात कशी करायची, की कहाणी जेव्हा आपण सांगतो, कथा सांगतो, तेव्हा आपण तसं वातावरण निर्माण करायला पाहिजे. जसे की एका खेडेगावात रमेश नावाचा एक मुलगा होता. एखादं नाव आपण देऊ शकतो त्या मुलाला, रमेश. आपल्या आई-वडिलांबरोबर राहत होता. रमेशची परिस्थिती गरिबीची होती. आता आर्थिक परिस्थिती दिलेल्या आहेत, पैसे नाहीत म्हणजे आपण हा वाक्य लिहू शकतो, की रमेशची परिस्थिती कशी होती? गरिबीची होती. त्याचे आई-वडील शेतमजुरी करून आपल्या आणि आपल्या मुलांचे पोट भरत होते. तर अशा प्रकारे आपण कथेचा विस्तार करू शकतो. परिस्थितीशी 2 हात करीत त्याला शिकवत होते, म्हणजे खूप कठीण परिस्थितीमध्ये त्याला शिकवत होते. रमेशलाही या सगळ्या गोष्टी जाणीव होती आणि तो स्वभावाने अतिशय प्रेमळ, मनमिळावू आणि प्रामाणिक होता. आता हा रामू नावाचा मुलगा आहे, रमेश नावाचा, तो कसा होता, स्वभावाने खूप मनमिळावू, प्रामाणिक होता. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. आपल्या आई-वडिलांचे कष्ट पाहून तो त्यांना शक्य तितकी मदत करत होता. त्याला पण वाटायचं, की आपण आपल्या आई-वडिलांना मदत करावी, म्हणून तो काय करायचा, नंतर आपण पॉइंट वाढूया, की तो पेपर टाकण्याचे काम करायचा, जेणेकरून त्याला 2 पैसे मिळतील. जसा-जसा रमेश वरच्या वर्गात जाऊ लागला, मतलब जसा-जसा तो पास होत गेला, तसा-तसा त्याच्या शाळेचा खर्च पण वाढणार.
तर आपण लिहू शकतो की त्याच्या शाळेचा खर्च वाढू लागला. म्हणून रमेशने सकाळी गावात पेपर टाकण्याचे काम सुरू केले. दररोज पहाटे लवकर उठून घरोघरी पेपर टाकून आला की घरातील इतर कामे उरकून शाळेत जात असे. अशा प्रकारे आपण कहाणीचा विस्तार करू शकतो की पेपर किती वाजता पहाटे टाकायला असते. मन लावून अभ्यास करीत असे. दिवसेंदिवस त्याची अभ्यासात चांगली प्रगती होत होती. या प्रकारे आपण 2-4 वाक्य यामध्ये विस्तार करू शकतो. मग आपण तो मेन पॉइंट जो आहे की वाटेमध्ये पैशाचे पाकीट मिळाले, तर याचा विस्तार करायचा आहे की एकदा असा सकाळी पेपर टाकण्यासाठी जात असताना अचानक त्याचे लक्ष रस्त्यावर पडले. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. एका पडलेल्या पाकिटावर गेले. त्याने ते पाकीट उचलले आणि गावाजवळ असलेल्या पोलीस स्टेशनवर नेऊन जमा केले आणि तो आपल्या कामासाठी परत निघून गेला. तर अशा प्रकारे ह्या मुद्द्यांचा आपण विस्तार करू शकतो. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये काय झालं असेल याची आपल्याला कल्पना येते, की पोलीस स्टेशननी त्या पाकीट मालकाला बोलावलं असेल आणि ते पाकीट जो आहे त्या मालकाला मिळाला असेल, त्याला खूप आनंद झाला असेल. तर हे जे मुद्दे दिलेले आहेत, त्या मुद्द्यांना अनुसरून आपण खाली लिहू शकतो, की पोलिसांनी पाकीट उघडून पाहिले, तर त्यात काही नोटा, थोडे सुट्टे पैसे, काही कार्ड, काही कागदपत्रे, सामान होते. म्हणजे आपण जनरली आपल्या लक्षात येतं, की पाकीटमध्ये काय-काय असू शकेल. त्यावरून आपण हा वाक्य लिहू शकतो. त्यातच त्यांना पाकिटाच्या मालकाचे आधार कार्ड मिळाले. पोलिसांनी लगेच मालकाचा पत्ता शोधून त्याला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतले. त्याची ओळख पटवून त्याच्या स्वाधीन केले आणि मालकाला ते परत केलं. हे करताना पोलिसांनी रमेश विषयी माहिती त्या पाकिटाच्या मालकाला सांगितली असेल आणि त्याच्या प्रामाणिकपणाचे काय झाले असेल, कौतुक केले. तर अशा प्रकारे आपण कथेचा विस्तार केला आहे आणि शेवटी काय झालं असेल याची कल्पना तुम्ही करू शकता, की आपले पाकीट सापडल्याच्या मालकाला खूप आनंद झालाच, पण त्याचबरोबर त्यालाही रमेशचे खूप कौतुक वाटले. शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी रमेशची चाललेली धडपड पाहून त्यांनी रमेशला शाबासकी तर दिलीच, पण त्याबरोबर रमेशला नोकरी लागेपर्यंत त्याच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे सुद्धा आश्वासन दिले. तर अशा प्रकारे मी विद्यार्थी मित्रांनो, आपण दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथेचा एक चांगली कथा आपण तयार करू शकतो. तर ही झाली मुद्द्यांच्या आधारे कथालेखन. आता नेक्स्ट बघूया आपण दुसरा उदाहरण. असे भरपूर उदाहरण आपल्याकडे आहेत. तर प्रत्येक उदाहरण आपण वेळेच्या अभावी आपण बघू शकणार नाही. तर आपण दुसरा उदाहरण बघूया आता. दुसरा प्रकार बघूया, की एखादी अपूर्ण कथा तुम्हाला दिलेली असेल, तर तिचा शेवट लिहा. शेवट मतलब लास्ट स्टोरी ज्याला म्हणतो. जेव्हा सुरुवात असते, कथेची सुरुवात दिलेली असेल परीक्षेमध्ये तुम्हाला, तर आपल्याला त्याची समाप्ती करायची असते. अर्धी कथा तुम्हाला परीक्षेत दिलेली असेल, सुरुवात दिली असेल, तर आपल्याला शेवट करायचा असेल किंवा शेवट दिला असेल कथेचा, तर आपल्याला सुरुवातीला काय झालं असेल, ते कल्पना करून आपल्याला ती कथा पूर्ण करायची असते. जसं आता उदाहरण आहे ते, की अपूर्ण ही एक आता कथा आहे दिलेली. ती कथा आपल्याला परीक्षेमध्ये दिलेली असेल ऑलरेडी. आपल्याला ती कथा वाचायची आहे आणि समोर काय झालं असेल यानंतर ती कल्पना करून कथा पूर्ण करायची असते. हा एक प्रकार झाला. तर बघूया आता ही कथा आहे, अपूर्ण कथा आहे. आता परीक्षेमध्ये एक सूचना तुम्हाला द्यायची आहे, की जी अपूर्ण कथा परीक्षेमध्ये जर दिलेली असेल, तर हे हे जे पॅराग्राफ दिलेले आहेत, एवढे आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायची गरज नाही. फक्त आपल्याला जिथून आपल्याला कथा पूर्ण करायची आहे, तेवढीच कथा आपल्याला उत्तरपत्रिकेत लिहायची आहे. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही. तर बघूया ही कथा, की काय आहे कथा. विलासराव हे एक मोठे उद्योगपती होते. त्यांनी आपला व्यवसाय खूप वाढवला होता. आता विलासराव नावाचा एक उद्योगपती आहे या कथेमध्ये आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय जो आहे बिझनेस खूप वाढवला होता. अनेक देशांशी त्याचा व्यापार चालू होता. त्यांना सतत परदेश प्रवास करावा लागला. आता काय झालं, की एके दिवशी अमेरिकेत दौऱ्यावर निघाले ते. त्यांचे विमान रात्री सुटणार होते. आता ते विमानाने कुठे जाणार होते? अमेरिकेच्या दौऱ्यावर आणि रात्रीची फ्लाइट होती त्यांची. त्याप्रमाणे ते विमानतळावर जाण्यास निघाले. तेवढ्यामध्ये त्यांचा पहारेकरी हात जोडून कळवळून त्यांना विनू लागला. जो सिक्युरिटी गार्ड असेल त्यांच्याकडे, तो हात जोडून त्यांना म्हणाला, की "साहेब, आजचा प्रवास रद्द करा." बघा ते त्याचे संवाद जे आहेत, डायलॉग पहारीकरांचे आपण जसे तसे इथे लिहिलेले आहेत. तर अशा प्रकारे संवाद पण आपण कहाणीमध्ये, कथामध्ये आपण अंतर्भूत करायला पाहिजे. तर ती कथा खूप मनोरंजक वाटणार आणि वास्तविक वाटणार. मग त्यांनी विलासरावांनी त्याला विचारलं असेल, "काय, काय झाले?" तर मग पहारेकरी सांगू लागला, "साहेब,
मी आता रात्री 9 वाजल्यापासून पहारा करीत होतो. मध्येच मला झोप लागली. आता पहारे करताना त्याला मध्ये झोप लागली असेल आणि झोपेमध्ये त्याला एक स्वप्न पडले. स्वप्नामध्ये काय दिसले, की तुमच्या विमानाला अपघात झाला होता साहेब. पहारेकरांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते आणि सांगताना तो एकदम भावुक होऊन तो सांगत होता, की त्याने स्वप्नामध्ये जे बघितलं ते आपल्या मालकाला त्याने सांगितलं. आता विलासरावांनी क्षणभर विचार केला. विलासराव आणि ते गाडीतून उतरले आणि त्यांनी आपला दौरा रद्द केला. हा शेवटचा पॉइंट तुम्हाला दिलेला आहे, की त्यांनी आपला दौरा रद्द केला. तर ही एक अपूर्ण कथा आहे. आता समोर काय झालं असेल ते आपल्याला कल्पना करायची आहे, की समोर काय झालं असेल, की त्यांनी आपला दौरा रद्द का केला असेल? त्याला कारण काय असतील? आणि काय समजून त्यांनी दौरा रद्द केला असेल? तर आपल्याला ही अपूर्ण कथा दिलेली असेल परीक्षेमध्ये, तर समोर काय झालं असेल ते आपल्याला पूर्ण करायचं आहे. आता बघूया, की समोर काय झालेलं असेल. तर हा जो उत्तर आहे कथेचा शेवट, हा इथून आपल्याला सुरुवात करायचा आहे परीक्षेमध्ये. तर बघूया कथेचा शेवट. त्यानंतर विलासराव घरी परतले असतील, पण ते खूप अस्वस्थ होते. घरी परतल्यानंतर त्यांना थोडा त्या पहारेकऱ्यांची गोष्ट आठवत असेल, की त्याने काय बोललं असतं. ते प्रवासाला अजून निघायला होते. बराच वेळ ते एरझाऱ्या घालीत राहिले. त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला, पण 3-4 तास त्यांना झोप येईना. तर साहजिक आहे, की एखादी गोष्ट आपल्या कानावर ऐकलं जायच्या अगोदर प्रवासाला, तर झोप येणार नाही. ते उठले असतील, त्यांनी टीव्ही लावला असेल किंवा न्यूज वगैरे पाहण्यासाठी टीव्ही चालू केला असेल. त्यावर बातम्या पाहू लागले. त्यांनी एक बातमी पाहिली आणि त्यांना धक्का बसला. टीव्हीवर एक बातमी त्यांना दिसली आणि ते बघून त्यांना काय बसला? धक्का बसला. आता बातमी काय होती? ते ज्या विमानाने जाणार होते, त्या विमानाचा अपघात झाला होता. ॲक्सिडेंट झालेला होता. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कारण पहारेकरांनी स्वप्नात जे बघितले ते प्रत्यक्षात त्यांना त्याचा अनुभव आता व्हायला लागला. विलासराव त्या विमानात नव्हते. पण सुदैवाने ते त्या विमानामध्ये त्या दिवशी त्यांनी दौरा कॅन्सल केल्यामुळे ते त्या विमानात गेले नव्हते. नाहीतर गेले असते तर काय झालं असतं ते आपल्याला माहीत आहे. त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंद झाला. त्यांचे स्टाफ जेवढे कर्मचारी आहेत त्यांना सर्वांना आनंद झाला, की विलासराव या अपघातातून वाचले. त्यांनी पहारेकरांचे कौतुक केले असेल, तर आपण लिहू शकतो, की त्यांनी पहारेकरांचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विलासरावांनी पहारेकऱ्याला बोलावून घेतले. त्यांचे आभार मानले. त्याला एक मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली आणि मात्र त्याच वेळी त्याला कामावरून काढून टाकले. आता ही गोष्ट थोडी विचित्र वाटेल आपल्याला ऐकायला, की कामावरून का टाकले असेल? काढून टाकले असेल? पहारेकऱ्याला धक्का बसला. तो म्हणाला, "साहेब हे असे का?" तर विलासराव काय म्हणाले, "पहारेकऱ्यांचं काम काय असतो? रात्री जागत राहणे. पण पहारेकरी काय करत होता? जागत न राहता तो काय झोपला होता आणि त्यामुळे त्याला स्वप्न पडलं. म्हणून ते म्हणतात, की "तू पहारा करायच्या वेळी झोपला होतास. तू निष्ठावान कर्मचारी नाहीस. कर्मचाऱ्याचे कर्तव्य काय आहे, की पहारा देणे. असला पहारेकरी मला नको." म्हणजे ही एक आपली मनातील कल्पना आहे, की कथेला आपण कशाप्रकारे वाढवू शकतो समोर. तर अशा प्रकारे आपण कथेचा शेवट आपण करू शकतो. यापेक्षा वेगळा शेवट तुमच्या कल्पनेमध्ये करू शकता तुम्ही. यापेक्षाही वेगळा लिहू शकता. असंच लिहायला पाहिजे असं नाही. तुम्हाला काय सुचते, तुमची कल्पनाशक्ती कुठपर्यंत जाते, त्याप्रमाणे आपण कथेचा शेवट करू शकतो. फक्त एक लक्षात घ्यायचं, की कथेचा शेवट करताना फक्त दिलेली कथा सुरुवातीला लिहायची गरज नाही. जिथून आपल्याला उत्तर लिहायचं आहे, तिथूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. तर हा झाला मुद्दा. एखादी कथा दिलेली असेल अपूर्ण, तर ती पूर्ण कशी करायची ते आपण बघितलं. आता दुसरा टॉपिक बघूया, तिसरा प्रकार, कथेची सुरुवात. आता एखाद्या वेळी प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला कथेची सुरुवात दिलेली असेल, शेवट आपल्याला करायचं आपण हे बघितलं. तर अशा प्रकारेच हा एक प्रश्न आहे. पुढील कथेची सुरुवात लिहा. आता शेवट तुम्हाला दिलेला असेल परीक्षेमध्ये. फक्त आपल्याला काय करायचं आहे, शेवट वाचून आपल्याला कथेची सुरुवात करायची आहे, की सुरुवातीला काय झालं असेल कथेमध्ये. तर अशा प्रकारे एक प्रकार आपल्याला या आधारावर परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा, आता हा जो पॅराग्राफ तुम्हाला दिसत आहे, हा शेवट आहे कथेचा. तर आपल्याला संपूर्ण पॅराग्राफ जो आहे सुरुवातीला आपल्याला वाचावा लागेल, तरच आपल्याला सुरुवातीला काय झालं असेल ते आपण आपल्याला अंदाज बांधता येईल. तर सुरुवातीला आपण पॅराग्राफ वाचूया आणि प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, पुढील कथेची सुरुवात लिहा. हा कथेचा शेवट आहे इथपासून तर इथपर्यंत. आपल्याला सुरुवातीला काय झालं असेल ते अंदाज बांधायचा आहे. तर बघा, नातू आजारी पडला. एक नातू आहे, एखादा आजोबा असेल, तो त्याचा नातू आजारी पडला.
त्याला खूप ताप आला होता, तेव्हा नामदेव त्याला पाहायला गेला. आता नामदेव कोण आहे हे पॅराग्राफ वाचल्यावर आपल्याला कळेल. नातू अंथरुणातच होता, मतलब झोपलेला होता आणि झोपेमध्येच तो काय करत होता? बडबड करत होता. नामदेवला हे पाहून खूप वाईट वाटले. तो नातवाच्या गालावरून, अंगावरून हात फिरवू लागला. आता नातवाच्या गालावरून हात फिरवू लागला मतलब नामदेव कोण असेल? त्याचा आजोबा असेल, हे आपल्याला वाचल्यावर कळेल. थोड्या वेळाने नातवाने डोळे उघडले. त्याने आजोबांना पाहिले. त्याचा चेहरा आनंदाने फुलला. जसे त्याने आपल्या आजोबाला पाहिले, त्याचा सर्व आनंद जो आहे, तो त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागला. तो प्रेमाने हाका मारू लागला, "आजोबा, आजोबा." त्याने आजोबाचे हात पकडले, घट्ट धरून ठेवले. तो म्हणाला, "आता तुम्ही मला सोडणार नाही ना?" आता ह्या वाक्यावरून आपल्याला काय लक्षात येतं विद्यार्थ्यांनो, की नक्कीच त्या नातवाचे आजोबा त्याला सोडून गेलेले असतील काही कारणामुळे किंवा घरच्या लोकांमुळे. हे वाक्य वाचल्यावर आपल्याला लक्षात येईल. तुम्ही जाऊ नका. मुलगा येथे विनंती करत आहे, की "आजोबा तुम्ही मला सोडून जाऊ नका." म्हणजे याच्या अगोदर काय झालं असेल याची एक कल्पना आपल्याला येऊ शकेल, की त्याचे आजोबा त्याला सोडून गेले असतील. "माझ्या शाळेत या." आजोबाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते म्हणाले, "बाळा आता मी इथेच राहणार. कुठेही जाणार नाही." अशा प्रकारे मुलगा आणि सून आनंदाने हे दृश्य पाहत होते. तर ही कथा वाचल्यावर आपल्याला सुरुवातीला काय झालं असेल याची कल्पना नक्कीच येईल. सुरुवातीला काय झालं असेल आपण अंदाज बांधू शकतो, की त्या घरामध्ये जो आजोबा राहत होता त्याला घराच्या बाहेर कोणीतरी काढले असतील किंवा काही परिस्थितीमुळे त्याला घराच्या बाहेर निघावं लागले असेल आणि ते पाहून त्याचा जो नातू आहे, जो आपल्या आजोबावर खूप प्रेम करायचा, आजोबा घराच्या बाहेर गेल्यामुळे किंवा त्याला सोडून गेल्यामुळे तो आजारी पडला आणि जशा प्रकारे आजोबा पुन्हा त्यांना पाहायला आला, तर लगेच तो आनंदित झाला. तर सुरुवात आपल्याला समजलेली आहे. तर आपल्याला अशा प्रकारे कल्पना करून कथेची सुरुवात आपण लिहू शकतो. आता सुरुवात कशी लिहू ते बघूया. तर उत्तरमध्ये आपल्याला फक्त कथेची सुरुवात लिहायची आहे. कथेचा शेवट लिहायची गरज नाही, कारण शेवट ऑलरेडी प्रश्नामध्ये दिलेला आहे. सुरुवात कशी लिहू ते बघूया. तर सुरुवात कशी करायची कथेची? जशी आपण नेहमीप्रमाणे कथा सुरुवात करतो, की एका गावामध्ये एक वृद्ध राहत होता. वृद्ध मतलब म्हातारा. त्याचे नाव होते नामदेव. कहाणीमध्ये एक आजोबाचं नाव आलेलं आहे नामदेव, तर तोच नाव आपण ठेवूया. त्याचे त्याच्या मुलाशी पटत नव्हते. आता घराच्या बाहेर आजोबा गेले किंवा सोडून गेले, तर त्याचं काहीतरी कारण असेल. का कारण असेल, की त्याच्या मुलाशी त्याला पटत नसेल किंवा भांडण झालं असेल, तर आपण लिहू शकतो, की त्याचे त्याच्या मुलाशी पटत नव्हते. मुलाने आज्ञेतच राहिले पाहिजे असे नामदेवला वाटे आणि ते जे आजोबा होते त्याला पण असं वाटलं, की आपल्या मुलाने आपलं ऐकायला पाहिजे. त्यामुळे मुलांचं आणि वडिलांचं त्यांच्यामध्ये आपसमध्ये काय होतं, मतभेद होतं. मुलाला हे आवडत नव्हतं, की आपल्या वडिलांनी आपली गोष्ट ऐकायला पाहिजे असे त्याला वाटायचे. नामदेवने मुलाचे लग्न केले. आता वडिलांनी त्याचे लग्न केलं आपल्या मुलाचं. त्यांना वेगळे राहायला सांगितले. दोघांची पटत नव्हती आपसमध्ये. आपसामध्ये मतभेद होते. त्यामुळे त्याने काय केलं, की त्यांना वेगळे राहायला सुचवलं. असे आपण विस्तार करू शकतो कहाणीचा. इमॅजिन करू शकतो. मुलाने व सुनेने नामदेवाला एकत्र राहण्याविषयी खूप विनंती केली. आता नामदेवाने आणि त्याच्या मुलाने त्यांना विनंती केली असेल, की तुम्ही इथेच राहा, मला सोडून जाऊ नका. खूप समजावून सांगितले, पण नामदेव कबूल झाला नाही. नामदेव तयार झाला नाही आणि शेवटी काय झालं, काही काळातच नामदेवला नातू झाला असेल. त्याला आनंद झाला, नातू झाला म्हणून. पण मुलाचा राग येत होता ना, पण मुलांसोबत त्याची मतभेद असल्यामुळे त्याचा राग होताच. तो केव्हा तरी नातवाला भेटायला जाईल, तेव्हा नातू आनंदित होईल. नामदेव जेव्हा पण नातवाला भेटायला जायचा साहजिक आहे, की नातवाला आणि नामदेवला पण खूप आनंद झाला असेल. त्याचबरोबर त्याच्या खेळणे, नामदेव घरी आला, की नातवाची आठवण येईल. पण मुलावर राग होता आणि मुलावर राग असल्यामुळे ते घरी राहू शकत नव्हते. इकडे नातू आजोबाची आठवण काढी. आता वेगवेगळे राहिल्यामुळे नातवाला आजोबाची आठवण आली असेल. तो आईला विचारायचा नेहमी, "सगळ्यांचे आजोबा शाळेत येतात, माझे का येत नाहीत?" एकदा तो शाळेतून रडतच आला. शाळेत आजी-आजोबा दिन होता त्या दिवशी आणि त्या दिवशी त्यांचे आजोबा त्याच्या जवळ नव्हते. म्हणून त्याला खूप दुःख झालं असेल आणि तो रडत-रडत झोपला असेल आणि त्याला मग ताप आला असेल किंवा त्याची प्रकृती खालावली असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण या कथेची सुरुवात करू शकतो आणि नातू आजारी पडल्यानंतर मग ते सुरुवातीला आपण जो पॅराग्राफ बघितलेला आहे, हे कथेचा शेवट आपण इथून दिलेला आहे.
तर हा शेवट आपण वाचून कथेची सुरुवात आपण अशा प्रकारे लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कथा लेखन हा प्रकार निश्चितच आवडलेला असेल. वेळ कमी असल्यामुळे आपण संपूर्ण कथा बघू शकत नाही. अनेक प्रकार आहेत. तर जेवढं आपण वेळेच्या आत होईल ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. नंतर बघूया चौथा प्रकार आहे, की दिलेल्या शब्दांच्या आधारे कथा लिहा. परीक्षेमध्ये काही शब्द दिलेले असतील, क्लू दिलेला असेल, तर त्या शब्दांवरून आपल्याला एखादी कथा लिहायला सांगितली जाईल. आता शब्द कसे दिले असतील उदाहरणार्थ बघूया. जसं बघा, दिलेले शब्द असतील परीक्षेमध्ये अशा प्रकारे प्रश्न दिलेला असेल, की एक चोर आहे, बाजार आहे, फक्त शब्द दिलेले आहेत. गाठभेट आहे, गाठभेट मतलब भेटीगाठी, करार, कपटीपणा आणि मृत्यू. आता या शब्दावरून आपण काय अंदाज बांधू शकतो, की एखादा चोर असेल आणि तो बाजारात गेला असेल. बाजारामध्ये एखाद्या दुसऱ्या व्यक्तीची गाठभेट झाली, म्हणजे भेट झाली असेल. म्हणजे दुसरा चोर असेल, त्याला तो मिळाला असेल, अशी आपण कल्पना करू शकतो. त्यांच्यामध्ये एक करार झाला असेल. काय करार झाला असेल आपण अंदाज बांधू शकतो, की आपण दोघे मिळून काय करूया, चोरी करूया. ठीक आहे, सोबत राहूया. पण दोघे चोर असल्यामुळे दोघांमध्ये कपट होता, कपटीपणा होता आणि दोघांनी एकमेकांना मारण्याचा प्रयत्न केला असेल, असा आपण अंदाज बांधू शकतो. आणि त्या दोघांना एकमेकांच्या कपटीपणामुळे दोघांचाही मृत्यू झाला असेल. तर अशा प्रकारे शब्द दिलेले असतील, शब्दांवरून आपल्याला अंदाज बांधायचा आहे, की कथा काय असणार आहे. तर आपण बघूया ही कथा कशी करायची पूर्ण. तर एक व्यक्तीचं नाव लिहूया, की दादू नावाचा एक चोर होता. एक चोर असेल, त्याचं नाव असेल दादू. तो एकदा काय गेला, आता ते बाजार हा शब्द दिलाय मतलब आपल्याला लिहायचा आहे, की तो एकदा बाजारात गेला. तिथे त्याला आणखी एक चोर भेटला, आणखी एक दुसरा चोर मिळाला असेल. त्याचं नाव आपण ठेवूया महादू. ठीक आहे, दादू आणि महादू हे दोन्ही चोर एकमेकांना भेटले. कुठे भेटले? बाजारात. आता दोघांनी करार केला. आता काय करार केला, की एकत्र चोरी करायची. दोघेही मिळून आपण एकत्र चोरी करायची आणि मिळालेली जेवढी संपत्ती असेल ती एकमेकांमध्ये वाटून घ्यायची. मग काय झालं असेल, एकदा ते एका मोठ्या दुकानात शिरले चोरी करण्यासाठी आणि त्यांनी खूप मोठी चोरी केली असेल आणि खूप संपत्ती मिळाली आणि दोघेही खुश झाले. आणि दोघांनी मिळून चोरी केली. मग त्यांनी विचार केला, की दूर रानात जायचे आणि तेथे पैसे वाटून घ्यायचे. चोरी केल्यानंतर त्यांनी विचार केला असेल, की आता आपण जंगलात जाऊया आणि पैसे आपसामध्ये वाटून घेऊया. तेथे कोणी येणार नाही, कोणालाही कळणार नाही. आता जंगलात गेल्यावर कोणी कोणाला दिसणार नाही म्हणून ते पैसे वाटपासाठी कुठे गेले असतील? जंगलात गेले असतील. दादू म्हणाला, "मी रानात जातो आणि वडाच्या झाडाखाली थांबतो. तू दुसऱ्या वाटेने तिथे ये, म्हणजे जेणेकरून कोणाला माहीत होणार नाही. येताना जेवण आण." असं तो कोणाला म्हणाला? महादूला. पण महादूच्या मनामध्ये वाईट विचार आला, की पैसे पाहून त्याच्या मनात लालच सुटली असेल. त्याच्या मनात विचार आला असेल, की आपण जर हे संपूर्ण पैसे आपल्यालाच झाले तर काय होईल? आपण त्याला मारून टाकू. त्याने काय केलं, जेवणामध्ये विष घातले आणि दादू जेवेल आणि मग मरून जाईल आणि सर्व पैसे आपल्याला मिळतील. महादू थोड्या वेळाने वडाच्या झाडाखाली आला. अशा प्रकारे आपण सुरुवात केली कथेची. आता समोर काय झालं असेल याची कल्पना तुम्हाला आली असेल, की त्याने जेवणामध्ये विष घातले असेल. कोणी? महादूने दा मा दादूच्या जेवणामध्ये. मग समोर काय झालं असेल? दादू म्हणाला, "चल विहिरीवर जाऊ." आता दादू तो जेवण घेऊन आला असेल त्याच्याकडे. हात-पाय धुवू आणि मग येऊ. आणि नंतर जेवण करू. मग दोघेही विहिरीवर गेले. दादू गुपचूप माधूच्या मागे गेला. आता दादूच्या मनात पण कपट होता आणि माधूच्या मनात कपट होता. दोघेही एकमेकांना मारण्यासाठी प्लॅनिंग करायचे. त्याने महादूला काय केलं, मागे येऊन विहिरीमध्ये ढकलून दिलं. आता महादूला पोहता येत नव्हते, त्यामुळे पाण्यात बुडून त्याचा काय झाला, मृत्यू झाला. आणि हे पाहून दादूला हर्ष झाला. तो खुश झाला, की आता संपूर्ण संपत्ती मला एकट्यालाच मिळणार. आणि या आनंदामध्ये तो खूप जेवला. पण त्याला ते माहीत नव्हतं, की त्याच्या जेवणामध्ये महादूने काय केलं होतं, विष टाकलेलं होतं आणि दादू जेवण केल्यावर तो पण सुद्धा मरण पावला. तर अशा प्रकारे कथेचा शेवट काय झाला, की कपटीपणामुळे दोघांचा अंत झाला. तर याच्यापासून आपल्याला काय तात्पर्य मिळू शकतो, की अतिलोभामुळे असा भीषण परिणाम झालेला आहे आणि संपत्ती कोणालाच मिळाली नाही. म्हणून जास्त लोभ व्यक्तीने कधीही करू नये. तर अशा प्रकारे आपण कथेची दिलेल्या शब्दांवरून आपण कथा पूर्ण करू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कथा लेखन हा प्रकार समजला असेल. अशा प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न
स्वाध्यायाच्या मध्ये अपूर्ण कथा दिलेली असेल ती पूर्ण करा, अशा प्रकारे प्रश्न येऊ शकतो. तर भरपूर प्रश्न आहेत. त्याचा तुम्ही निश्चित सराव करा. एखादं कथाबीज दिलेलं असेल, त्या कथाबीजावरून तुम्हाला एखादी कथा लिहिता आली पाहिजे. क्लू दिलेला असेल, तो चांगला समजून घ्यायचा आणि त्यानंतर कथा लिहायला सुरुवात करायची. तर भरपूर उदाहरण आपल्याकडे आहेत, पण वेळेअभावी आपण ते पूर्ण करू शकत नाही. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते नक्कीच दाखवू. मुद्दे दिलेले असतील, तर मुद्द्यांच्या आधारे आपण कथा पूर्ण करायची, अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकतो. तर जर कुणाला काही शंका असतील यावरून, तर तुम्हाला विचारू शकता. एखादं असं टॉपिक दिलेलं असेल, "अशी झाली फजिती." त्यावरूनही आपण कल्पना करून एखादी कथा आपण लिहू शकतो. तर कथा लेखन या प्रकारामध्ये खूप सारे प्रश्न तुम्हाला अ, विचारले जाऊ शकतात. तर धन्यवाद. वेळेच्या अभावामुळे समोरचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया. सर, कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. ओके सर. थँक यू. थँक यू.